नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. गेल्या 2 दिवसापासून आपण ह्या आपल्या ज्योतिष चर्चा ह्या ग्रुपवर जे जे काही विषय आपण चर्चेला घेतो किंवा सहज चर्चेमधून एखादा विषय उदयास येतो किंवा विषय समोर येतो, त्या विषयामधला एक महत्त्वाचा विषय म्हणजे कुंडलीमधल्या ग्रहस्थितीनुसार आपण म्हणजे फलादेशाकडे कसं जायचं आहे. तर फलादेश ह्या शब्दाचा गर्भित अर्थच लक्षात घेत नाही आपण. ज्योतिषशास्त्र हे कालनिर्णायक आहे ना, मग त्याचे फलादेश करणे म्हणजे नेमकं काय करणे. तर फलादेश म्हणजे त्या कुंडलीच्या जातकाने जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाला अनुसरूनच आपल्याला त्या फलादेशाकडे जायचं असतं. आणि फलादेश म्हणजे ठाम भूमिका नाही आहे. फलादेश म्हणजे अंदाज शक्यता आहेत. येते लक्षात. एखादा कुठलाही प्रश्न घेतला तर आपण सरसकट सुरुवात करतो की अमका ग्रह अमक्या ठिकाणी असल्यानंतर मग ही फलितं मिळतात नाही. ही म्हणजे ह्या फलिताच्या शक्यता गृहीत धरायच्या असतात. कारण ह्याच्या मागचं म्हणजे मर्म लक्षात घ्या. फलादेशास करताना तुम्हाला नेमकं प्रश्नाचीच नाळ धरून पुढे जायचं असतं. सरसकट तुम्ही त्याच्या उत्तरामध्ये सगळे विषय म्हणजे मिक्स करून चालत नाही. मुद्दा लक्षात येतोय ना. आपल्याकडनं चुकतंय काय, तर आपण कुंडलीमध्ये एक विचारलेला असतो आणि आपण सर्व म्हणजे त्या कुंडलीमध्ये जे आपल्याला दिसतंय ते सगळे विषय आपण त्याच्यामध्ये मिक्स करत असतो. तसं न करता फक्त विचारलेल्या प्रश्नानुसारच त्या कुंडलीमध्ये वावरायचं असतं. आता ते वावरणं म्हणजे काय, तर त्या कुंडलीत वावरताना प्रश्न कुठलेही असू दे, बघा नीट विचार केला तर कुंडलीमध्ये 12 स्थानं आहेत आणि त्या 12 स्थानांचे विषय शेकडो आहेत. शेकडो इन द सेन्स, समजा एका स्थानाचे विषय आपण कमीत कमी 10 जरी गृहीत धरले तर 12चे 120 विषय झाले की नाही. त्या 120 विषयांमधले प्रत्येक ग्रह हा त्या सर्व बहुतेक विषयांवरती आपला प्रभाव दर्शवत असतो. त्याचा प्रभावाची जी स्वरूप आहे किंवा जी म्हणजे त्याच्या प्रभावामध्ये सहभाग असलेला म्हणजे फलिताच्या दृष्टीने आपण त्या ग्रहाच्या प्रभावाकडे बघताना नेमकं त्या फलितामध्ये काय बघायला पाहिजे. इथे काय होते म्हणजे सरसकट असं लक्षात घेतलं ना तर काय निदर्शनात येते माहिती का. आपण प्रत्येकाने ना कुंडलीशास्त्राचा म्हणजे ज्योतिषीय कुंडलीशास्त्राचा मूळ पायाच आपण बाजूला सारलेला आहे. मूळ पाया का म्हणतोय मी, सर्वात पहिली गोष्ट ज्योतिषशास्त्रातल्या कुंडलीशास्त्रामध्ये कुठल्याही ग्रहाला कायमस्वरूपी शुभ अशुभता ही नाहीये. कारण तो ग्रहच मुळात परप्रकाशी आहे. तो ग्रहच मुळात अस्थिर आहे. तो ग्रहच मुळात म्हणजे फलिताच्या दृष्टीने त्याच्या गोचरीतल्या नक्षत्रावर अवलंबून आहे.
याच्या अगदी विपरीत काय आहे तर नक्षत्र हे स्वयंप्रकाशी आहेत. नक्षत्रांना स्वतःची फलित आहेत. आणि ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये फलिताचा विषय हा केवळ नक्षत्रांच्या माध्यमातून समोर येतो. 3 नक्षत्रां मिळून एक ग्रह दिलेला आहे आपल्याला. फाईन, बरोबर ना? त्यात देखील ग्रहाचं जे तत्व आहे तेच तत्व त्या तिन्ही नक्षत्रांचं असेल असं नाहीये ना. प्रत्येक नक्षत्राचं जरी ती 3 नक्षत्र एका ग्रहाला दिली असतील तरी सुद्धा त्या ग्रहाचं तत्वच म्हणजे त्या नक्षत्रांचं तत्व नाही. प्रत्येक नक्षत्राला स्वतःचं वेगळं तत्व आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये जर तुम्ही पंचांग व्यवस्थित पाहिलं, अवकडा चक्र जर नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल ना की नक्षत्रांना विशेषता आहेत, ग्रहांना नाही. ग्रहांना फक्त कारकत्व दिलेली आहेत, तत्व दिलेले आहेत आणि त्यांचे कारकत्वानुसार गुणधर्म समोर येतात. नक्षत्रांना मात्र बरीच विशेषणं दिलेली आहेत. नक्षत्रांच्या देवता आहेत, नक्षत्रांचे मुख आहे, नक्षत्रांची योनी आहे, नक्षत्रांची आराध्य वृक्ष आहे, नक्षत्रांची तत्व आहेत, है की नाही? मग फलितामध्ये नेमकं काय उभारून येतं किंवा काय समोर येतं तर ह्या सगळ्या गोष्टी पाहतो की नाही आपण. मग नुसत्या ग्रहांच्या बोकांडी बसून तुम्ही फलादेश आपण करतो, त्याला कितपत अर्थ राहतो? बरं, तुम्ही असं म्हणाल ना की हे जेवढं काय लिहून ठेवले, म्हणजे समजा लग्नेश व्ययात आहे तर त्याची फलितं काय असतील, ते काही फलितं लिहिली जातात, ती काही चुकीची नसतात. पण त्यातलं स्पेसिफिकेशन काय असतं, म्हणजे विशेष काय असतात, म्हणजे प्रत्येक कुंडली सापेक्षतेतून प्रत्येक ग्रहाचं एक विशिष्ट विशेषण समोर येत असते की नाही, तिचे विशेष फलादेश समोर येत असतात. मग सरसकटपणे आपण जे काय मांडतो ते कितपत खरं ठरतं, कितपत खरं असतं किंवा कितपत खरं होऊ शकतं? शक्यता आहे ना, जो कुंडली शास्त्रामध्ये शक्यता वर्तवतो आपण. ह्या व्हिडिओ बनवून म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं होतं, आपण जे काही वाचतो, लिहितो, बघतो, ऐकतो, ह्या सगळ्या म्हणजे त्याच एका ज्योतिषीय कुंडली शास्त्राची जी काही ग्रह नक्षत्रांची कार्यप्रणाली आहे, तीच कार्यप्रणाली वेगवेगळ्या मुद्द्याला समोर घेऊन आपण बोलत असतो. आणि ही सगळी कार्यप्रणालीतले जे काही बोल आहेत किंवा जी काही माहिती आहे ती तशीच आहे, अगदी सनातन काळापासून तशीच आहे, त्यात बदल काही होत नाही. बरोबर ना? फक्त सगळीच माहिती काय प्रत्येकाला माहीत नसते, त्यामुळे जी माहिती समोर येते ती प्रत्येकाला त्यावेळेची नव्याने असते ती. म्हणून आपण म्हणतो की नाही, हे अथांग आहे, खरंच अथांग आहे. बघा ना, तुम्ही लक्षात घ्या, एक ग्रह त्याची फलितं किती असू शकतात. मी आपल्या ह्या ज्योतिष चर्चा ग्रुपवरती मी तो नॉर्मल जे सांख्यिकी शब्दामध्ये मांडलं होतं मी, की एक ग्रह एका लग्नाला एका स्थानातून, एका नक्षत्रातून, त्या नक्षत्राच्या एका चरणातून, एका राशीतून असं 12 लग्नानुसार त्याची स्थानं बदलणारी आहेत. त्या बदललेल्या स्थानानुसार बदललेल्या स्थानातील म्हणजे स्थानामध्ये घेऊन जर त्या ग्रहाची फलितं आपण जे त्याच्या फलित शक्यता जर लक्षात घेतल्या अंदाजे, तर त्याची संख्या किती होते हो? कमीत कमी 4,19,904. हे झालं एका ग्रहाचं.
अशी कुंडलीमध्ये 12 ग्रह आहेत हो मंडळी, लक्षात घ्या. 12 ग्रह आहेत कुंडलीमध्ये. जर एका ग्रहाची फलित 4,19,904 असतील तर 12 ग्रहांचे किती झाले? हे झालं एक मुद्दा. आपण पुन्हा त्या ग्रहाच्या दृष्टीतील फलित देखील बघतो, म्हणजे विषय बघतो. आता हे जे 4,19,904 फलित जे आहेत, ह्यापैकी प्रत्येक कुंडलीमधले नेमकं कुठलं फलित त्याला लागू होतं. म्हणजेच काय झालं, तो ग्रह जन्माच्या वेळेस कोणत्या नक्षत्रात होता, त्या नक्षत्राच्या कोणत्या चरणामध्ये होता. कारण त्या नक्षत्राचं चरण पाहिल्याशिवाय तुम्हाला नवमोश स्थितीत कळणार नाही ना त्या ग्रहाची. नक्षत्राच्या चरणानुसारच नवमोश राशी दिसते ना आपल्याला. नवमोश राशी कळते की नाही, तशीच ती मिळत नाही. त्याच सोबत तो ग्रह त्या अवस्थेमध्ये, त्या चरणामध्ये किती काळासाठी असेल. इथे ग्रहांची गोचर गती लक्षात घ्यायची गरज आहे की नाही, घेतो आपण. चंद्रासारखा ग्रह दर 6 तासाला बदलतोय माऊली. रवीसारखा ग्रह, बुधासारखा ग्रह, शुक्रासारखा ग्रह दर 2.5 ते 3 दिवसाला बदलतात आहे. म्हणजे त्यांच्या नक्षत्राचं चरण बदलतं. मग त्या नक्षत्र, चरण, राशी स्वामी, तो स्वतः ग्रह ह्यांच्या एकत्रित फलितामध्ये फरक येत नाही का? येतो ना. ग्रहाने नक्षत्र चरण बदललं, ठीक आहे, त्याच्या फलितामध्ये बदल घडला थोडासा म्हणजे काय, तर त्या नक्षत्राचं चरण स्वामीनुसार तत्व देखील बदलते की हो, त्याचं कारकत्व देखील बदलते की नाही. मग एकच फलित त्या ग्रहाला कायमस्वरूपी कसं कन्सिडर करायचं आपण. ह्याच मुद्द्यावर ज्योतिषात काय सांगितलं आपल्याला, ज्योतिष हे वर्तमानानुसार जगायला शिकवणारं शास्त्र आहे. येते लक्षात. तर ह्या मुद्द्यांचा विचार करून ज्योतिषावर म्हणजे ज्योतिष कुंडलीवरती भाष्य करायला प्रयत्न करा. उगाच पुस्तकात वाचलेलं आहे, अमक्या गुरूंनी ते लिहून ठेवलेली पुस्तकं आहेत, त्यांनी पुस्तकं छापून आपापला व्यवसाय म्हणजे सुदृढ करून घेतला आहे. अनुकरण म्हणजे अंधानुकरण करू नका. अनुकरण करा, आपण अंधानुकरण करू नका. मुद्दा लक्षात येतो का. ज्योतिषशास्त्र हे समाज मनाला किंवा प्रत्येक मानवाला त्याच्या कर्मभोगाला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी त्याच्याच कुंडलीनुसार त्याला कसं मार्गक्रमण करायचंय याचं मार्गदर्शन करणारं शास्त्र आहे. सरसकट अमुक एक ग्रह शुभ, अमुक एक ग्रह अशुभ, ही सगळी अर्धवटपणा आहे हा सगळा. मुळात कुठलाच ग्रह किंवा कुठलंच नक्षत्र सरसकट सर्वांना एकाच वेळेस एकाच पद्धतीने ना शुभ ठरतं ना अशुभ ठरतं. त्याच्याच म्हणजे ह्याच गोष्टीवरती अगदी चपखल समर्पकपणे मार्गदर्शन केलेलं असतं प्रत्येक कुंडलीच्या जन्म नक्षत्र गोचरीने. म्हणजेच त्याला आपण नवताराचक्र देखील म्हणतो. त्या नवतारा चक्रानुसारच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये शुभ अशुभ घटनांना सामोरे जावं लागतं. उदाहरण म्हणून आपण अश्विनी नक्षत्र घेऊया. अश्विनी नक्षत्र म्हणजे केतूचं नक्षत्र. त्या नक्षत्राला विपत्तकारी, प्रत्यरी आणि नैर्धन म्हणजे वधकारी हे रवी, मंगळ आणि गुरु ठरतात. इथे गुरु शुभ असतो हे पुसल्या गेले की नाही.
रवी, चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे शुभ ग्रह. मंगळ, शनी, राहू, केतू हे अशुभ ग्रह. हे सर्वार्थाने पुसल्या जाते की नाही? मुद्दा लक्षात येतोय? ज्योतिषीय कुंडली शास्त्रामधली गोचर महत्वाची ठरते आणि गोचरीवरतीच ज्योतिषशास्त्र आहे. जन्मलग्न कुंडलीमध्ये जे गोचरीने ग्रह आलेले असतात त्यांचा विचार करण्यापेक्षा त्या 12 भावातील जो भावेश आहे, मालक त्या जागेचा, चालक मालक त्या जागेचा तोच असतो की नाही, त्याला हाताशी धरून आपण त्या स्थानातील विषयानुसार कुंडलीमध्ये वावरायचं असतं. हे काय मुद्दे आता लक्षात आले, मला प्रकर्षाने जाणवलं की नाही, हे पुन्हा एकदा मांडण्याची गरज आहे. बघा, विचार करा, कारण हे मुद्दे 6 महिन्याचे 3 महिन्याचे कोर्स करून लक्षात घेता येत नाहीत. 6 महिन्याचे तुम्ही साधारण 2 वर्षामध्ये 3 पदव्या घेता, बरोबर की नाही? साहित्रिक 18, साहित्यिक 24, 4 पदव्या घेतल्या. चला, कुठल्या पदव्या? विशारद, प्रवीण, विशारद, भास्कर, पंडित, शास्त्री, वाटेल ते. पदवीचा उपयोग काय? तुम्हाला कुंडलीमध्ये विचारलेल्या प्रश्नाचा आशयच लक्षात आला नाही, विषयच कळला नाही, त्या प्रश्नानुसार कुंडलीमध्ये वावरताच येत नाहीये, तर तुमच्या त्या पदव्या करायच्यात काय? ज्योतिषशास्त्र हे सकारात्मक दृष्टीने प्रत्येकाला त्याच्या त्याच्या वर्तमानामध्ये सकारात्मक दृष्टीने आणि सहजतेने जगायला शिकवण्याचं मार्गदर्शन आहे. मुद्दा लक्षात येत आहे? बघा, विचार करा या गोष्टीवरती. काही तशीच अडचण असेल किंवा चर्चा करायची असेल वेगवेगळ्या मुद्द्यांवरती, तर तुम्ही मला माझ्या व्हिडिओसोबत दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. तरीसुद्धा मी तुम्हाला संपर्क नंबर देतोय, 99 75 68 1987, 9975681987. आलं लक्षात? ह्या फोनवर तुम्ही किंवा ह्या व्हॉट्सअपला तुम्ही संपर्क करून तुमच्या शंका विचारू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कुंडलीच्या माध्यमातून रत्नशास्त्रानुसार किंवा रत्नाचा सदुपयोग कसा साधला जाईल, साधला गेला पाहिजे, ह्या संदर्भात ह्या विषयानुसार काही ठराविक महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत ओम नमो आदेश. मंडळी, विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ठीक आहे? परत भेटू. तोपर्यंत शुभम भवतु.